तर चला आज आपण नवोदयचं मालिका पूर्ण करा कशा प्रकारे असतात ते बघूया. याच्यावर आपण काय करूया, सराव करूया. बघा, मालिका पूर्ण करा यामध्ये बघा आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्याच्या फिरण्याच्या दिशेत म्हणजेच घटिवत. घटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. घड्याळाचा काटा कसा फिरतोय त्याला घटिवत म्हणतात. म्हणजेच घटिवत म्हणजे काय समजलं ना, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणे, त्याच्या विरुद्ध दिशेत त्याला प्रतिघटिवत म्हणतात. फिरतात आणि सरकतात. आकृती जे आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पण फिरतात आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पण फिरतात. पहिली व तिसरी प्रश्नाकृती, पहिली आणि तिसरी या प्रश्नाकृत्या सारख्या असतात, म्हणून दुसरी आणि चौथी या प्रश्नाकृतीतील सारख्या असायला हव्या असं पण दिलेलं असते. पहिली आणि तिसरी आकृती सारखी राहते, मग आपल्याला संबंध लावावा लागतो की दुसरी आणि चौथी पण सारखी असायला पाहिजे. बघा, सरळ रेषेतील 3 किंवा 4 चिन्हे क्रमाने उजवीकडे किंवा डावीकडे सरकतात. जी काही चिन्ह दिलेले असतात ते क्रमाने उजवीकडे सरकतात, असं असं किंवा डावीकडे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. त्यानंतर चिन्हाची संख्या कमी होत जाते किंवा वाढत जाते. अशी हे आकृती मालिका पूर्ण करा असे प्रश्न असतात. तर यावर आपण आता प्रश्न घेणार आहोत पटपट, तुम्हाला ते सोडवायचे आहे. तर चला सोडूया आपण. चला, पहिला प्रश्न ममतापासून सुरुवात. हे डस्टर घे, ते मोडून टाक ममता. आपण सराव करूया. नमुना प्रश्न दिलेले आहेत. नमुना प्रश्न जाऊ द्या. सध्या आला का? हा, बघा इकडे बघा रे. पुढील प्रत्येक प्रश्नात 3 प्रश्न आकृत्याची मालिका दिलेली आहेत आणि 4थी जागा कोरी ठेवलेली आहेत. प्रश्नाकृत्या एका विशिष्ट क्रमसंगतीमध्ये आहेत. प्रश्नाकृत्या पुढे दिलेल्या उत्तरांच्या आकृतीमधून अशी आकृती शोधून काढा की जी 4थ्या आकृतीची जागा घेईल आणि क्रमसंगती पूर्ण होईल. त्या आकृतीची वर्णाक्षराने वर्तुळे काळे करा. अशा प्रकारे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. तर आपण बघूया. हा, तर चला घ्या. ममतासाठी पहिला प्रश्न शोधायचा आहे. याच्यात क्रम कसा आहे ते आधी शोधायचा आहे. ममतानं सी नंबरचं शोधलेलं आहे, बरोबर आहे का रे? बघा इथे प्लस मायनस प्लस काय येईल मग आणखीन मल्टिपल. पण बघा पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचा संबंध आहे, मग तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीचा संबंध लावायचा आहे आपल्याला. त्यानंतर इथे दिलेला आहे का बरोबर आहे सांग बरं ममता. काय काय तुला वाटलं, काऊन तसं केलं तुनं? सी काढून नेलं. हा, सांग ना सांग ना. हा हा, बरोबर आहे. असा क्रमाने ते फिरलेलं आहे. हा जो त्रिकोण आहे दुसऱ्या आकृतीमध्ये इथे आला, तिसऱ्या आकृतीमध्ये इथे आला, आता चौथ्या आकृतीमध्ये कुठे येईल रे? इथे येईल. म्हणजे अशा आकृती आपल्याला फिरलेला आहेत प्रत्येक. बघा इथं बघा अशा क्रमाने फिरलेले आहेत त्रिकोण. सी बरोबर आहे मग? सी बरोबर आहे का? चल मोडते. यानंतरच दुसरं 2 नंबरची प्रश्न आकृती बघा, कुठलं येते ते सांगा. बी कसं आलं? बी सांग बरं बेटा. हा, पहिले हे या साईडला आलं, मग नंतर हे खाली आलं, नंतर इथं, मग आपलं नंतर काय येईल? वर येईल. पण वर येताना रेषा बघितले का? हा, ह्या रेषा पण आपल्याला, आणि हे टिंब किती येतील? 3 येतील. बरोबर आहे. हा, मोडते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 अपूर्वा. हा, प्रश्न क्रमांक 3 अपूर्वानं सी सोडवलेला आहे. का सी सोडवला सांगा अपूर्वा. याच्यामध्ये जे चिन्ह दिलेले आहे ना ते म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरतात किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने
फिरतात, असा काहीतरी संबंध असतो. आता बघा, पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचा काय संबंध आहे बघा बरं, सांगा आराध्या. रंगवलेला चौकोन कुठे आहे? रंगवलेला चौकोन कुठे आहेत? याच्यानंतर कोणाचा नंबर आहे? सी बरोबर आहे का? 2 मिनिटं थांबा. आपण पाहत आहोत, मालिका पूर्ण करा ना. हा, तर बघा, प्रश्न आकृतीतील जे आहे ना, हे काळा टिंब आहे, गोल आहे आणि चौकोन काळा केलेला आहे आणि आपला रिकामा चौकत आहे. हे घटीवत एका भागाकडून पुढच्या भागात सरकत आहेत, म्हणून आपलं सी नंबरचं उत्तर बरोबर आहे. घे मोडते. चला, त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न बारकाईने बघायचा. हा, हिनं डी केलेला आहे 4 नंबरचा प्रश्न. तर बरोबर आहे का? बरोबर आहे का? बाकीच्यांनी सांगा. बरोबर आहे. का बरोबर आहे सांगा? काय होत आहे ते? काय वाढत जात आहे? कोणत्या रेषा वाढत जात आहे? कोणत्या रेषा वाढत आहेत? तसं हा, बघा, इथं गोल आहे, जसं तसं इथे एक रेष वाढली, इथं आहेत, इथं एक त्रिकोण तयार झाला. त्यानंतर इथं 2 रेषा वाढल्या आणि त्रिकोणला डार्क केलेला आहे. इथं मग 3 रेषा वाढेल आणि त्रिकोणला म्हणजे रेषेला डार्क केल्या जाईल. बरोबर आहे. चला, 5वा नंबरचा प्रश्न पटपट सोडवा. नैनासाठी 5वा नंबरचा प्रश्न. थांब नैना. हा, दिसत आहे डी नंबरचा. का बरं डी सांगा? डी नंबरचा 5वा प्रश्न. नैना म्हणत आहे हे बघा, एक आहे, 1 2 3 4 मध्ये 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे आणि इथं रे 4 येईल. आणि बघा, इथं होताना बघा, इथं वर चौकोन किती आहे मोजा बरं. 1 2 3 आणि 4 चौकोन आहे आणि एक टिंब आहे. मग टिंब वाढलं, 2 झाले, चौकोन काय झाला रे? 1 कमी झाला. लक्षात, 3 टिंब झाले, आणखीन एक चौकोन कमी झाला. आता तिथं 4 टिंब होतील आणि वरचं चौकोन कमी होईल, म्हणजे 4 टिंब एकच चौकोन राहील. बरोबर आहे. चला, बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा. कोणाचा नंबर आहे? हे वाला 6वा. सांगा. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. हा, सांगा बरं का बरं बरोबर आहे? हा, बरोबर आहे. हे ज्या बाजू आहेत, इथं किती बाजू आहेत? 4. इथे किती आहे? 4 आहे ना. ही एक बघा, लक्ष द्या इकडं, थोडं बघा इकडं. आपल्याला हे दिसत आहे बरे. इथं किती बाजू आहे बघा? 1, हे 2, हे 3 आणि हे 4. इथं किती आहे मग? किती बाजू आहे इथं? 1 2 3 4 आणि 5. इथं 4 झाल्या, इथं 5 झाल्या, इथं किती झाल्या रे? 1, हे 2, हे 3, हे 4, 5, 6 झाल्या. मग इथं किती होईल? 7 होईल. आणि 7 कुठं आहे मग आता? बी नंबरच्या बघा, म्हणजे 7 आहे का ते? 1, हे 2 3 4 5 6 7, म्हणून बी नंबरचा बरोबर. व्हेरी गुड. म्हणजे बाजू तिथे वाढत गेलेल्या आहे. चला, कोणाचा नंबर आहे? चल राजवीर. याच्यानंतर आपल्याला हा, मोडून टाक बेटा. प्रश्न क्रमांक 7वा राजवीर साठी. प्रश्न क्रमांक 7वा.
थांब 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 राजीवर थांब, थोडस वर घेऊ दे त्याला. हा सांगा प्रश्न क्रमांक 7. डी. सांग काऊन डी. प्रश्न क्रमांक 7 बघा, बरोबर आहे राजवीरचा. 7 बरोबर आला ना, बरोबर आलं. कसं रे बघा, इकडं बघा, ह्या 2 रेषा आहे, ह्या अशा फिरल्या 45 अंशामध्ये फिरल्या. कशामध्ये फिरल्या? 45 अंशामध्ये अशा फिरल्या. मधात एक रेष झाली. मग त्या कशा फिरल्या? अशा फिरल्या. 2 रेषा झाल्या. आता त्या रेषा अशा होईल. अशा कुठं आहे? इथं. पण किती रेषा होईल आपल्या? 1 2 3 रेषा होईल. म्हणून डी क्रमांक हे आपलं बरोबर आहे. राजवीरनं जे सोडवलं ते बरोबर आहे. यानंतर कोणाचा नंबर आहे? हा, अंश मोडते पटकीन. प्रश्नाकृती 8वा क्रमांक. प्रश्न क्रमांक 8. हा सांग कुठलं? हा बी केलं ते ना. का बी बरोबर आहे? थांबा बरं. हा चुकलं होतं का? बी चालते. हा सी. सांग सी कोण बरोबर आहे? एक आहे, 2 आहे, 3 पाहिजे. बरोबर. आणि ती कशी फिरत आहे आकृती बघा, 45 अंशामध्ये फिरत आहे ती पण आकृती. अशी झाली, मग अशी झाली, मग आपली अशी होईल. बरोबर आहे. चल दाखव. तुमच्यासाठी एक पेन घ्या, ही वाली. एक पेन मला राहू दे, हे दे. चला याच्यानंतर कोणता नंबर आहे? थांबा, इकडे बघा, आधी सांगतो समजून. ही आकृती आहे. किती रेषा आहेत इथं? 1 2 3 आणि 4 रेषा आहेत. किती रेषा आहेत? 4. ती 45 अंशामध्ये फिरली आणि इथं 3 रेषा झाल्या आणि ते काय झाला? गोल. तर परत ही आणखीन 45 अंशामध्ये फिरली. या 3 रेषेच्या एक रेष कमी झाली, 2 रेषा झाल्या आणि गोल एक होता, तर काय झाला? 2. आता 45 अंशात अशी फिरेल. इथं 2 रेषा आहेत, एक रेष राहील आणि गोल किती होतील रे? 3 गोल होतील. म्हणून आपलं उत्तर सी क्रमांक हे आहे. हा चल मोड पटकीन. प्रश्न क्रमांक 9. विशाल सोड बेटा. बारकाईने निरीक्षण करायचं आणि सोडवायचं. आकृती कशा प्रकारे फिरल्या ते बघायचं आणि बरोबर आहे का रे? बरोबर आहे. आणि ही यामध्ये म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काटकोन वळत जाते. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता बघा सांगतो मी, हे राहतो समोरच्याला देते. आता बघा, हा काटकोन आहे ना काटकोन. घड्याळाची विरुद्ध दिशा म्हणजे कशी रे? या साईड. घड्याळाची विरुद्ध दिशा म्हणजे कशी? या साईड. हा काटकोन मग असा फिरला, त्याच्यानंतर असा होईल, त्याच्यानंतर कसा होईल? असा. म्हणजे हा इथे आहे. सी बरोबर आहे. दिशेनंतर कोणाचा क्रमांक आहे? ओम. ओम मोडून टाकते. प्रश्न क्रमांक 10 ओम साठी. प्रश्न क्रमांक 10 सोड ओम. प्रश्न क्रमांक 10. बारकाईने निरीक्षण करायचं, कसं कसं फिरत जाते आकृती ती पण बघायचं. बी बरोबर आहे. लक्षात तेरा तुझ्याकडं दुसऱ्याला देते. बी कस काय बरोबर आहे रे? ओमनं बी केलं. बघा इकडे तुम्हाला दिसत असेल, ही आकृती घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. एकच लक्षात घ्यायचं. आता इथे त्रिकोण, हा त्रिकोण इथं होता, तर दुसऱ्या नंबरला असं फिरवल्यावर कुठं आला? इथं आला. तिसऱ्या नंबरला कुठं आला? इथं आला. चौथ्या नंबरला कुठे येईल आता? इथे येईल ना. त्रिकोण कुठं आहे चौथ्या नंबरला? इथं. बरोबर आहे. म्हणजे अशी आकृती ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत
आहे. याच्यानंतरचा प्रश्न मोड ना ते मालिका पूर्ण करा. आपण पाहत आहोत 11 नंबरचा प्रश्न. रेषा बघ. हा सांग का बरोबर आलं ते. 11 नंबरचा प्रश्न. हा बरोबर सांगितलं. बघा मोडते मोड आणि डस्टर आणि ते दुसऱ्याला दे. बघा याच्यामध्ये रेषा ही एक रेषा आहे. 1 2 3 4 5 रेषा आहे. 5 आणि आडवीवाली एक रेषा आहे. इथं बघा एक रेष कमी होत आहे. आता इथं किती रेषा झाल्या. 1 2 3 4 रेषा झाल्या. इथं किती झाल्या. 1 2 3 रेषा झाल्या. इथं किती रेषा होईल रे मग आता. 2च रेषा राहील. आणि इथे एक रेष वाढलेली आहे. इथं 2 झालेले आहे. तिरप्या रेषा इथं 3 झालेल्या आहेत. इथं किती रेषा होईल मग 4 रेषा होईल. अशा प्रकारे आपली ती आकृती तयार होईल. आणि बघा 4 रेषा कुठे आहे रे. बी मध्ये कुठे आहे. हा डी मध्ये आहे. नाही नाराय डी मध्ये आहे 4 रेषा. प्रश्न क्रमांक 11 डी मध्येच 4 रेषा आहे. बरोबर आहे. आणि 2 आडव्या रेषा तिथेच आहे. चला याच्यानंतरचा. चला 12 नंबरचा प्रश्न कोणाचा आहे. ममता मोडून टाकते. हे पण मोड डीच. 12 नंबरचा प्रश्न ममतासाठी. हा घे ममता पूर्ण कर. हा ममताने एक केलेला आहे. का बरं एक केलेला आहे ममता सांग. हा पहिली आकृती तिथं आली. 12 नंबरचा प्रश्न. हे बरोबर आहे. 12 नंबरचा प्रश्न बघा. प्रश्न आकृतीतील चिन्हे क्रमाने वरच्या स्थानावर सरकतात आणि मधल्या स्थानावरील चिन्हे नेहमी काळेच असते. म्हणून आपलं उत्तर ए नंबरचं आहे. सर्व झाला. 13 नंबरचा प्रश्न. आपला 12 नंबरचा प्रश्न एक आलेला आहे. 13 नंबर प्रश्न. हा का बरं तसं आलं सांग. हा बरोबर आहे. आपले जे चौकोन आहे ते क्रमाने काय होत जातात रे. कमी कमी होत जाते. आता बघा यामध्ये किती चौकोन आहे. 1 2 3 4. मग इथं एक चौकोन कमी झाला. 3 झाले. मग आला 1 2 3. याच्यामध्ये आता किती होईल. इथं 2 1 2 आणि समोरच्या मध्ये इथं किती राहील रे. 1 राहील. असं एक कुठं आहे. इथेच आहे. बरोबर आहे. 1 2 3 4. त्यानंतर 1 2 3 1 2 आणि 1. बरोबर. चला याच्यानंतर कोणाचा नंबर आहे. मोड पटकीन. हा प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. थांबा पुरा थोडस वर घेऊ दे त्याला. प्रश्न क्रमांक 14. हा प्रश्न क्रमांक 14 सांग बरं का बरोबर आहे ते. हा तिची पाकळी आहे ती एक नवीन तयार होत आहे. बघा कसं होते. बघा पहिल्या आकृतीमध्ये बघा असं आहे असं आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये इथे एक पाकळी तयार झाली. तिसऱ्या आकृती म्हणजे दुसरी पाकळी तयार झाली. चौथ्या आकृतीमध्ये कुठे होईल रे आता. इथे एक पाकळी तयार होईल. मग असं कुठे येते बघा. अशा पाकळ्या तयार झाल्या. मग 1 नंबर मध्ये आहे आपलं. बघा दिसलं. चला मोडा. याच्यानंतरचा प्रश्न 15वा. 15वा प्रश्न बघूया कोणासाठी आहे ते.
15वा प्रश्न. थांब ना. हा धनश्री, हा 15 प्रश्नाचं काय आहे ते बेटा सांग. बी नंबर. का बरं बी सांग. बरोबर. चला, हा बी नंबरचं बरोबर आहे. बघा इकडे बघा, हे जे आहेत वर्तुळ आहे बघा, इथे एक वर्तुळ आहे. इथे किती झालं रे? 2 झाले. इथे किती झाले? 3 झाले. इथे किती होईल? किती वर्तुळ होईल? 1 2 3 आणि 4 वर्तुळे कोणा याच्यात आहे? बी मध्ये. ते एक झालं. आता बघा इथं 4 आहेत चिन्ह, 1 2 3 4. इथं किती झाले? 3 झाले. इथं 2 झाले. मग इथं किती चिन्ह राहील? एकच चिन्ह राहील. एक कुठं दिसत आहे? यात 3 आहे, याच्यात 2 आहे, याच्यात 2 आहे. मग कोणतं बरोबर आहे? बी नंबरचं, कारण याच्यामध्ये सुद्धा एकच चिन्ह आहे. यानंतरचा प्रश्न, हा मोड ना, नाही ना. बहुतेक, हा 16 नंबरचा प्रश्न बी. सांग बाई काऊन? हा इथं बघा, यामध्ये आहे ना चिन्हे क्रमाने वरच्या स्थानावर सरकतात आणि सर्वात वरचे चिन्ह तळाला जाते. आता एक कसं आहे बघा, तिने केलेलं आकृती क्रमांक बी उत्तर बरोबर आहे. आणि बघा लक्ष द्या इकडं, क्रमाने वर जा. इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. इथं कुठे गेले रे? दुसऱ्या नंबरले. इथं किती जाईल? तिसऱ्या नंबरले. परत कुठे येईल? ते खाली येईल ना, खाली वर जाऊन. त्याचं प्रत्येक चिन्ह बघा, हे त्रिकोण दुसऱ्या नंबरला, इथं पहिल्या नंबरला, आणि परत काय जाईल? हे खाली, आणि परत कुठे येईल रे? इथं दुसऱ्या नंबरला. काय दुसऱ्या नंबरला? म्हणजे असे चिन्ह क्रमाने बदलत आहेत. आलं का लक्षात? चला मोडा. 17 नंबरचा प्रश्न कोणासाठी? अंशू साठी 17 नंबरचा प्रश्न. थांब अंशू, थोडस वर घेऊ दे. 17 नंबरचा प्रश्न अंशूसाठी मोडते. हा चल सांग 17 नंबरचा. बी. 17 नंबरचं बी. का बरं रे बी? हा रेषा, याच्यामध्ये बघा रेषा 2 आहेत, इथं 3 आहेत, आणि याच्यामध्ये 4 आहेत. आणि हे जे आकृत्या आहेत त्या आकृत्या 90 अंशातून वळत आहे. 90 अंशातून घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत. बघा लक्ष द्या इकडं, तुम्हाला इथं लक्षात येते? इथे किती रेषा आहेत? 1. अशी 90 अंशातून फिरली, डायरेक्ट आकृती फिरली, 2 रेषा आल्या. परत आकृती फिरली, 3 रेषा आल्या 90 अंशात. आता याचं तोंड कुणीकडे पाहिजे? इकडे पाहिजे. आणि इथं किती रेषा पाहिजे रे? किती रेषा पाहिजे इथं? 4. 1 2 3 4. कुठे आहे तसं? बी नंबरला. बरोबर. 90 अंशातून फिरत आहे, रेषा कमी जास्त होत आहे. चला 18 नंबरचा प्रश्न राजवीर साठी. 18 नंबरचा प्रश्न. 18 नंबरचा प्रश्न. थांब राजवीर, थोडस वर घेऊ दे. हा सोडव. ए. का बरं ए? सांग राजवीर, सांग. राजवीर चुकला का सांगा रे? हा का चुकला? का चुकलं सांगा? सांगा ना का चुकलं ते. कारण बघा, जे हे जे आकृती आहे ना ते 90 अंशांत तर वळते, पण घड्याळाच्या दिशेने
आणि आतील जे वर्तुळ आहे ते घटिवत लगतच्या कोणावर जाते, म्हणजेच पांढरे वर्तुळ काळे होते व काळे वर्तुळ काय होते रे, पांढरे होते. म्हणून याचं उत्तर ए नसून काय आहे, सी आहे. काय सी आहे. कसं बघा त्याजवळ हा लक्ष द्या. ही जी आकृती आहे ही आकृती 90 अंशातून फिरली, अशी फिरवली, याचा संबंध या आकृतीशी आहे. पांढरा गोल इथेच आहे ना, अशी फिरवली डायरेक्ट ही अशी झाली. आता ही आकृती कशी फिरवा लागेल आपल्याला, असं फिरवा लागेल. तेव्हा कोणतं उत्तर येईल आपलं, सी नंबरचं. इथं काळा टिंब कुठे आहे, काळा टिंब कुठे आहे, काळा टिंब वरच्या साईड येईल आपलं. कुठे येईल रे, वरच्या सेल. चला याच्यानंतरचा प्रश्न, याच्यानंतरचा प्रश्न बघा. कितवा नंबरचा रे, 19 नंबरचा प्रश्न. सांग अंशा. 1 झालं, 2 झालं, 3 झालं. हा सांग. सी बरोबर आहे. सांग बरं कसं बरोबर. हा बरोबर. बघा रे, इथे तुम्हाला एक गोल दिसत असेल आणि इथं बारीक काय आहे, टिंब आहे. एक गोल एक टिंब. तसंच इथं त्या गोलला लागून दुसरं टिंब झालं. परत त्यांनी मग काय केलं, एक गोल काढला. आता इथं टिंब येईल, चौथ्या याच्यात इथं टिंब येईल. मग बरोबर सी नंबरचं. अंशाला मस्त सोपं आलं. हा त्याच्यानंतर कोणाचा नंबर आहे, 20 नंबरचा प्रश्न. 20 नंबरचा प्रश्न आहे आपला. मोडून टाकते. प्रश्न क्रमांक 20. चिन्ह बघा कसे फिरतात ते. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात की कसे फिरतात ते लक्षात घ्यायचं. आणि आतमधला गोल सुद्धा, आतमधली रेषा सुद्धा कशी फिरते ते बघायचं. 20 नंबरचा प्रश्न. बरोबर आहे का रे सी, सांगा. सी बरोबर आहे का, बरोबर आहे. बरोबर पाहून बारकाईने निरीक्षण करा. डी बरोबर आहे का रे, नाही. डी पण नाही बरोबर. बाहेरचे चिन्ह बघ ना, चिन्ह कशी फिरतात ते बघ. कसे चिन्ह फिरतात ते बघ. बाहेर जे चिन्ह दिलेले आहे ते कसे फिरत आहे ते बघ. एक चिन्ह बघितलं तरी लक्षात येतं. पूर्ण चिन्ह न बघता बरोबर आहे. ए कोणता आहे, ए बरोबर आहे. बघा एकच चिन्ह बघूया आपण. हे त्रिकोण लक्षात, त्रिकोण असा फिरवला हे तर त्रिकोण इथं आला. याच्यामध्ये असं फिरवलं त्रिकोण इथं आला. आता कुठे येईल रे त्रिकोण, इथे येईल. इथे येईल का त्रिकोण, नाही. असं फिरवल्यावर इथं येईल ते त्रिकोण है ना. असं कुठं आहे बघा, इथं आहे. आतमधली रेषा पण बघा 90 अंशात फिरते. हे अशी फिरली, इथं झाली, इथं फिरली, मग कशी येईल आता ती चौथ्या ह्याच्यात अशी येईल. लक्षात. 1 नंबरचं आपण म्हणजे वरच्या जी आकृती आहे ते कशा फिरतात ते बघायचं. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. ओम्या ते मोड ना ते. हा ओम साठी कितवा नंबरचा प्रश्न, ते पण मोड, खालचं पण मोड. हा सांग आता ते
सांग रे. 22 नंबरचा प्रश्न आहे तुझ्यासाठी. 22 नंबरचा प्रश्न का बरोबर आहे? 1 हा 2 हा 3 4 4 तर मग तिथं पण आहे. सी नंबर मध्ये आहे, ए नंबर मध्ये आहे. हा सरळ आहे ते, बरोबर आहे. आलं लक्षात? याचा डी नंबरचा प्रश्न बरोबर आहे 21चा. त्याच्यानंतर 22चा प्रश्न. सांग काय बरोबर आहे? हा 180 180 हा फिरते हा, आणि एक्सची संख्या काय वाढत जाते. बरोबर आहे. चा बघा याच्यात कसं आहे, सोपंच आहे हा प्रश्न. ही जी आकृती आहे ती डायरेक्ट 180 मध्ये फिरते. आता बघा असं आपलं हे राहते, हे 90, हे 90, हे 90, हे 90, हे टोटल वरचं 180. डायरेक्ट असं फिरलं की हे खाली येते. हा आता बघा इथं एक गुणाकारात चिन्ह आहे, फिरली आकृती. किती झाले रे? 2 झाले. परत अशी आकृती फिरली, किती झाले रे? 3 झाले. परत आकृती खाली फिरल, इथं किती होईल? 1 2 3 4 होईल. असं कोण्या नंबर मध्ये आहे? कोण्या नंबर मध्ये आहे? सी नंबर मध्ये. म्हणून उत्तर याचं सी बरोबर आलेलं आहे. याच्यानंतर किती नंबरचा? 23 नंबरचा. हा म्हणून दे. प्रश्न क्रमांक 23. पुस्तकं बंद करा सर्वांनी. प्रॅक्टिस करत आहोत आपण. पुस्तकं बंद असले पाहिजे. प्रश्न क्रमांक 23. थांब बेटा. प्रश्न क्रमांक 23 का बरोबर आलं सांग. हा मायनसचं चिन्ह वाढत आहे आणि पाकळी सुद्धा वर्तुळाच्या जागी पाकळी व मायनस हे चिन्ह येत आहे. ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणून सी बरोबर आहे. मोडून टाक. हा 24 नंबरचा प्रश्न. आराध्यासाठी 24 नंबरचा प्रश्न पटापट घ्या, सोडवा आता. डी नंबरचा कोण बरोबर आहे? डी 3 रेषा आणि इथं 4 रेषा आहेत. बरोबर आहेत. चला इथं बघा हे जे कर्व आहेत ना असे, इथं उरपाटी होतात, एक रेष वाढते. आणखीन उरपाटी होतात, एक रेष वाढते. आणखीन उरपाटी होतात, एक रेष वाढते. डी बरोबर आहे. चला 25 नंबरचा प्रश्न मोडून टाकते. प्रश्न क्रमांक 34 सांग पटकेन. प्रश्न क्रमांक 25 सी नंबर बरोबर आहे का सांगा. चुकलं की बरोबर आहे? 25 क्रमांक बरोबर बघा. बघा पूर्वात चुकले की बरोबर आहे? बरोबर आहे? कोण सांगते बरोबर आहे? बरोबर आहे. चला त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न चेक केला बरोबर आहे की नाही ते. चला याच्यानंतर हे जे आहे ना बघा, हे तुम्हाला दिसत आहे ना 180 मध्ये फिरते आणि इथं हे टिंब आहे ते इथे येतात. परत हे टिंब इथं जाईल आणि परत हे टिंब मधामध्ये येईल. बरोबर आहे. चला सी नंबर झाला. 26 नंबरचा प्रश्न. 26 नंबरचा प्रश्न. आकृती कशी फिरते ते बघायचं आहे. धनश्री प्रश्न आकृती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशामध्ये फिरते. तुम्ही बघू शकता. ए उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे. बघा लक्ष द्या इकडं. हे मोड धनश्री लक्ष द्या. आपल्याला असं पण समजते हे हा ए कुठे आहे रे? या साईड आहे. नंतर कुठे गेला? इथं आला. आला इथं. नंतर कुठे येईल? इथं येईल. आणि नंतर कुठे येईल? इथे येईल ना या साईड. कुठे आहे? असं ए मध्येच आहे. म्हणजे असं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते फिरत आहे. मोड रे.
प्रश्न क्रमांक किती? 27. घ्या पटपट घ्या. थांबा. प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27D बरोबर आहे. हा, नाच बरोबर आला. लक्ष द्या इकडं. आता बघा याच्यामध्ये बाजूची संख्या किती आहे रे? 1, 2, 3 आणि 4 आणि एक गुणाकारात चिन्ह आहे. इथं बाजू वाढल्या, गुणाकारात चिन्ह पण वाढत चालला. इथे एक गुणाकारात चिन्ह आहे, इथं 2, इथं किती झाले रे? 3 आणि इथं किती होईल आता? 1, 2, 3, 4. असं कोण्या आकृतीमध्ये आहे? 4 कोण्या आकृतीमध्ये दिलेला आहे? इथे पण दिलेले आहे आणि इथं पण दिलेले आहे. इथं पण दिलेले आहे 4. पण बाजू आता आपल्याला बघायचं आहे. इथं किती बाजू आहेत? 4 बाजू आहेत. किती बाजू आहे रे? इथं किती झाल्या? 1, 2, 3, 4 आणि 5. इथं किती झाल्या? 1, इथं 5 झाले. इथं 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 6. इथं किती होईल मग? 7. 7 बाजू इथं आहे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणून डी नंबरचं उत्तर बरोबर. मोड बेटा. प्रश्न क्रमांक किती चालू आहे? 28. प्रश्न क्रमांक 28. बारकाईने लक्ष द्या. काय काय वाढत आहे ते बघा. टिंब बघा, रेषा बघा. प्रश्न क्रमांक 28B बरोबर आहे. का बरोबर आहे रे? सांगा. हा, वाढत चालल्यात. रेषा आणि टिंब वाढत चालली बघा. 1, 2 रेषा, 1 टिंब आहे. इथं 1, 2, 3, 4 झाल्या. टिंब 2 झाले. इथं टिंब किती होईल आता? 3. 1, 2, 3, 4, 5, 6 रेषा होईल. टिंब 3 होईल. आणि इथं टिंब किती होईल आता? 1, 2, 3, 4 होईल. 4 टिंब कुठे आहेत? 4 टिंब इथं 3 आहे म्हणून हे नाही. इथं 1, 2, 3, 4. इथं पण 4 आहे आणि इथं 3 आहे म्हणजे हे कटला. आता 2 राहिले. पण रेषा बघायच्या. आता इथं 2 रेषा झाल्या, इथं 4 झाल्या, इथं किती झाल्या रे? 6 झाल्या. इथं किती होईल आता? 8 रेषा होईल. आहे का बघा 8 रेषा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथं बघा एक कुठलं बरोबर होतं आणखीन आपलं? हा, हे वाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 रेषा आल्या. 9 रेषा पाहिजे का? नाही, 8च रेषा पाहिजे. म्हणजे इथं 2 रेषा, इथं 4 रेषा, इथं 6 रेषा आणि इथं 8 रेषा. म्हणून आपलं बी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 29वा. कोणासाठी? राजवीर मोडून टाक. 29वा प्रश्न राजवीर साठी. का बरं राजवीर? हा, बरोबर. बघा या आकृतीमध्ये बघा, ही प्रश्न आकृती आहे ना, 180 अंशातून वळत जाते म्हणून 1 बरोबर आहे. चला त्याच्यानंतर 30वा प्रश्न. हम्म 30वा प्रश्न. संख्या बघा. अंश बरोबर आहे का बी? तुम्ही बघा रे, बरोबर आहे का बी? त्या अंशाचं अंश बी बरोबर आहे का? नाही. अंश बरोबर बघ. चुकला म्हणते. का चुकलं ते बघ बरोबर. आतमधल्या पण रेषा बघ. प्रश्न क्रमांक 30C बरोबर आहे. का बरोबर आहे? हा, चला लक्ष दे इकडं. हे बघा रे, 1 प्लसचं चिन्ह आहे. इथं किती झाले रे? 2 झाले. आता किती होईल आपले? 1, 2, 3. आणि बघा प्लसचे चिन्ह 3 कुठं कुठं आहे? इथं पण आहे आणि
इथं पण आहे. पण इकडे बघा, एक रेष वाढली, इथं 2 रेष वाढल्या, आपल्या इथं किती रेष वाढेल आता? 3 रेष वाढल. तर अशी आकृती बघा, अशी आकृती आपली कोण्या नंबरला आहे? कोण्या नंबरला आहे? सी नंबरलाच आहे. म्हणजे बी नंबरची चूक का? कारण हे आपल्याला इथं पाहिजे होतं. आलं लक्षात? चला 30 नंबरचा मोडून टाक अंश. 31 नंबरचा प्रश्न. चल विशन घ्या, पटपट घ्या. प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 चा ए केलेला आहे. विषयांना बरोबर आहे की सांगा? नाही म्हणते. विषय बारकाईने लक्ष दे बेटा. काय काय होतंय बघा. पहिली व तिसरी प्रश्न आकृती एकमेकाच्या आरशातील प्रतिमा आहेत. पहिली आणि तिसरी. तर मग दुसरी आणि चौथी आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा कशा असतात रे? डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे दिसते. तर पाण्यातील प्रतिमा कशा असतात? उलट दिसते. है ना लक्षात? आपण पाण्याच्या तळाशी उभं राहिलो तर आपले पायाला लागून दिसतात आणि मुंडकं खाली दिसतात आणि आपलं जे डोकं आहे ते आणि वरच खाली दिसते. खालीचं वर, वरचं खाली. तर इथं पण सुद्धा आरशातील प्रतिमा आहे. आरशातील प्रतिमा आहेत. तर डी बरोबर आहे का? हो, व्हेरी गुड. चला चला 32 नंबरचं पटकीन. थांबून वर घेईल त्याला, हे मोडून टाकते. चला 32 नंबरचा प्रश्न बघा. ते बॅरो कशी फिरत आहे ते बघा. बाण कशी फिरत आहे ते बघा. हा, डी बरोबर आहे. हे बाण आहे ते कशी फिरत आहे रे? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने प्रति घटीवत म्हणजेच 90 अंशातून फिरत आहे. 90 अंशातून फिरत आहे. 33 नंबरचा प्रश्न. 33 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 बी बरोबर आहे का? सांगा कसं फिरत आहे? हे पण 90 अंशातूनच फिरत आहे. बरोबर आहे. बघा लक्ष द्या. हा जो आहे एन सारखा, आपण त्याला असं केल्यावर 90 अंशात फिरवलं, खाली आलं, त्यानंतर असं करावं लागेल, नंतर वर करावं लागेल, म्हणजे ॲरो आपला इथे येईल. हे कशामध्ये आहे? फक्त बी मध्ये आहे. इथे पण आहे पण इथं 2 ॲरो आहेत. सी मध्ये 2 ॲरो दिलेले, मग ते चुकीचं आहे. हा चला 34 नंबरचा प्रश्न. ते म्हणून टाका. परत नंबर आहे, पटपट चला. प्रश्न क्रमांक 34 पटकीन सांगा. सोपाच आहे. डी नंबरचा बरोबर आहे. कारण इथं बाणाची संख्या वाढत जात आहे. लक्षात? 1 आहे, 2 झाले, 3 झाले, आणि इथं काय रे? 4. चला त्यानंतरचा 35 नंबरचा प्रश्न. आराध्या 35 नंबरचा प्रश्न. 35 नंबरचा प्रश्न सी. का बरोबर आहे? इथे 1 रेषा, इथं 2, इथं 3, मग इथे किती यायला पाहिजे? 4. आणि इथं हे 1 न कमी होत जाईल. इथं 4 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे ना, इथं किती असायला पाहिजे? 1. सी नंबरचा बरोबर आहे मुळात. चला त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न पटकीन. 36 नंबरचा प्रश्न ए. का बरं ए बरोबर आहे सांग? काय वाढत जाते? रेषा वाढत जाते. किती रेषा आहे त्याच्यात? पहिल्या याच्यात 1, 2, तिसऱ्या याच्यात 3, आणि याच्यात किती? 4 आहे का बघा बरं. 1, 2, 4 आहे. आणखीन काय वाढत जाते? ते असं आपले हे पण फिरत जाते, फिरत पण जाते. चला बरोबर आहे. त्यानंतर बघा 37 नंबरचा प्रश्न. ते मोडून टाका. 37 प्रश्न क्रमांक 37. हा हे वाला. चल धनश्री 37 नंबरचा प्रश्न. चिन्ह बघायचं कुठं सरकते ते. सी नंबर बरोबर आहे का रे? बरोबर आहे. सी नंबरचा बरोबर आहे.
चिन्ह बघा कशी सरकतात ते, त्याच्यानुसार सी नंबर बरोबर आहे. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न. हा 38 नंबरचा प्रश्न सांगा. डी मोड बरोबर आहे. डी हा का सोपं आहे सांगा बरे. 1 0 2 0 3 0 याच्यात 4 शून्य आणि रेषा जे आहेत 4 रेषा आहेत, त्यानंतर 3 रेषा झाल्या, 2 रेषा झाल्या, त्यानंतर किती रेष होईल? 1 रेष होईल. चला पटापट चला. 39 नंबरचा प्रश्न. बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही नाही म्हणते. बरोबर बरोबर लक्ष दे बारकाईनं. काय काय बदल होत आहेत ते, रेषा कशा बदलत आहेत आणि कशा फिरत आहे, कोणत्या अंशात वळत आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, प्रति घटिवत की घड्याळाच्या दिशेने. बारकाईने लक्ष दे. घ्या लवकर लवकर घ्या. डी नंबर बरोबर आहे. बघा इथं 2 रेषा, इथं 3 झाल्या, इथं 4 झाल्या. आपल्याला किती पाहिजे आता रेषा? 5 पाहिजे आणि अशी नवीन रेषेची भर पडत आहे. तर डी बरोबर आहे. चला 40 नंबरचा प्रश्न. ते मोड रे कोणाचा? राजवीरचा नंबर आहे. 40 नंबरचा प्रश्न राजवीर मोडून टाकते. सांग. आकृती 90 अंशामध्ये फिरत आहे म्हणून ए नंबरचं उत्तर बरोबर आहे. हे बघा एक आपण आपल्या लक्षात येत नसेल तर एखादी आकृती बघायची यातली. आता हे चौकोन बघायचा किंवा त्रिकोण बघायचा. त्रिकोण 90 मध्ये इथं फिरल्यावर इथे येईल, आणखी 90 मध्ये फिरल्यावर इथे येईल आणि 90 मध्ये फिरल्यावर या साईड येईल. अशा प्रकारे आपल्याला ते बघता येईल. तर प्रश्न क्रमांक 40 आहे ए बरोबर. चला 41 नंबरचं काय आहे ते बघूया. ते मोडून टाक. 41 नंबर सांग. बी बरोबर आहे. ते कारण रेषेची संख्या आणि हे मल्टिपल गुणाकाराच्या चिन्हाची संख्या वाढत चालली. इथे 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 होईल. रेषा इथे 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये 4 होईल. मोडून टाकते. चला 42 नंबरचा प्रश्न. 42 नंबरचा प्रश्न भीषणसाठी. घ्या लवकर लवकर घ्या. 10-15 राहिले प्रश्न आपले. पटपट पटपट घ्या. 42 नंबरचा प्रश्न. भीषण काय काय बदलते ते बघ. बी नंबरच बरोबर आहे. बघा पहिला जी प्रश्नाकृती आहे ना, अजून एक अर्धवर्तुळ येऊन त्यात छोटी वर्तुळीवर रेषा याची भर पडत आहे आणि दुसरी प्रश्नाकृती मिळते. आणि त्याचप्रमाणे तिसऱ्या प्रश्नाकृतीत केल्यास उत्तर आकृती आपल्याला बी मिळते. चला बी नंबरचं बरोबर आहे. 43 नंबरचा प्रश्न ओम्यासाठी. 43 नंबरचा प्रश्न ओम्यासाठी. बारकाईने बघ ओम्या. 43 नंबरचा प्रश्न ओम्यासाठी. काय काय बदल होत आहे, काय काय नाही होत आहे. किती नंबरचा? 43 नंबरचा. सी चुकला. बरोबर बारकाईने निरीक्षण कर. बारकाईने निरीक्षण कर. चिन्ह कसे बदलतात ते घड्याळाच्या काट्याचे बघा. क्ल्यू देतो. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चिन्ह सरकतात, पुढील भागात सरकतात. आतमधले चिन्ह बघ. कोणाला आलं लक्षात? आराध्या लक्षात आलं? सांग आराध्या. चलो आराध्या सांगते. हा सांगू दे आराध्याला. काय आलं नाही तर काही फरक पडत नाही. हा प्रॅक्टिस केल्यावर आपल्याला येणारच आहे ते. सांग आराध्या. हा बी नंबरचं बरोबर आहे. का बरोबर आहे सांग.
घड्याळाच्या दिशेने त्यातले चिन्ह सरकतात. बरोबर आहे. चला 44 नंबरचा प्रश्न मोड रे. राजवीरला 44 नंबरचा प्रश्न आलेला आहे. हा राजवीर 44 नंबरचा प्रश्न कोणता आहे? हा कपिलला आलेला आहे 44 नंबरचा. सोपाच आहे कपिलला. बरोबर आहे. एकाडेक स्थानावर बाणाचे चिन्ह असून बाणाची टोके विरुद्ध दिशांना आहेत. यानुसार उत्तर आकृतीत रेषेवरील टिपका विरुद्ध टोकेला आपला येणार आहे. चला 45 नंबरचा प्रश्न. 45 नंबरचा प्रश्न. काय काय बदलते ते बघा. 45 नंबरचा प्रश्न बी बरोबर आहे. का बरोबर आहे? आपलं जे गुणाकाराचं चिन्ह आहे ते बघा कसं फिरत आहे. ते घटी म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत आहे. त्यामुळे बी नंबरचं आपलं बरोबर आहे. आणि आतमधील जे आहेत वर्तुळाचे चिन्ह जे प्रतिघटत अर्धी बाजू सरकत जाते आणि चौरसाच्या बाजूवरील अर्धवर्तुळाची संख्या एकाने वाढत जाते आणि अर्धवर्तुळे घटीवत लगतच्या बाजूवर सरकतात. म्हणून बी नंबरचं आपलं बरोबर आहे. 46 नंबर. चला 46 नंबर कोणाचा आहे? मोडते. हा 46 नंबरचं आराध्यानं ए सांगितलं. बरोबर आहे का? सांगा. उभी रेषा आडवी रेषा होती आणि त्यावर एक लहान रेषा येते म्हणून बरोबर आहे. चला 47 नंबर. 47 नंबर या सर्वांनी सांग. ए बरोबर आहे. एबीसी झालं. एबीसी त्यानंतर एबीसी. चला 48 नंबर. 48 नंबर सांग बेटा. ते मोडून टाक गांधी. मोडून टाक. 48 नंबरचं काय? लक्ष कुठं आहे तुझा? बारकाईने बघ ना. काय खेळत होती राणी सोबत तू? चला सांगा रे कोणत्या नंबरचं आहे याचं? बी नंबरचं आहे. ते बघा चिन्ह कसे बदलत जातात. ते हे ॲरोच इथं आला मग आता हे ॲरो इथे येईल. चला त्यानंतर 49चा. 49चं घ्या पटपट. कोणाचा नंबर आहे? पटपट घ्या. आपला नंबर लगेच झाले पाहिजे 60 प्रश्न. तू बघ. आराध्याने सांगितलेलं ऐकू नको. तुझं तू बघ. प्रॅक्टिस तुला करायची आहे. डी चुकला. का चुकलं ते बघ. का चुकलं ते बारकाईने निरीक्षण कर. हे 49चं बघ. चला याच्यानंतर कोणाचा नंबर आहे? मुलापैकी कोणाचा नंबर आहे? अंशू. चाल घे. सांग अंशू कुठला आहे? एक एक अवयव वाढत जात आहे. ते लक्षात घ्या काय काय वाढत आहे ते. पहिल्या ह्याच्यात मुंडका आलं एक, मग शरीराचं आलं, मग दुसऱ्या ह्याच्यात हात आले, आता काय येईल रे? पाय येईल. चुकला. त्याचा चेहरा वगैरे बघा कसा आहे ते. चला सांगा कोण आहे ते? सी नंबर. चल राजवीर. सी नंबर कोणता? सी नंबरच. चला 58चं सोड राजवीर. 50चं सोड. 50चं बरोबर बघ राजवीर. सी नाही येणार. बरोबर बघ. 50चं काय ते बघ. बाकीच्या साईड लावा ना.
50 बी बरोबर आहे. चला 51 कोणाचा नंबर आहे पटापट घ्या. 51च बघा. 51 घ्या पटपटा. 2-3च राहिले. 51चा सी बरोबर आहे. 1-1 ना वाढत आहे. इथं बघा 1 0 आणि गुणाकार आला. इथं 2 0 येईल आणि 2 0 आणि 2 गुणाकार येईल. बरोबर आहे. चल रे 52च चला पटकीन. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आकृती फिरत आहे. लक्षात घ्या. 52चा घ्या पटकीन. 52चा बरोबर बघ. आकृती कशी फिरत आहे. चूक झालं तुझं. बारकाईने निरीक्षण कर. हा डी येते 52 बरोबर बघायचं. यामध्ये बघा 90 अंशात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे ते. 53चा बी बरोबर आहे. चल कारण क्रिकेट खेळातील आणखीन एका सामानाची तिथं भर पडत आहे. 54चा बी बरोबर आहे. त्यानंतर 55चा चल रे याच्यानंतर कोणाचा आहे 55 चिन्ह बघा काय काय होत आहे. कसे फिरत आहे चिन्ह. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चिन्ह फिरत आहे. एक चिन्ह लक्षात आलं तरी तुम्हाला उत्तर येऊन जाईल. 55चा डी नंबर व्हेरी गुड. चला 56चा पटकीन घ्या. 56चा घ्या. 2-3च राहिले तर 56चं बघा. घ्या पटपट पटपट घ्या. बारकाईने लक्ष द्या. 56चा हा 56चा ए नाही. 56चं बघा काय आहे तिथे. तिरपे रेषे व चिन्हे घड्याळाच्या लगतच्या स्थानावर सरकतात. चिन्हे तिरप्या रेषेच्या विरुद्ध भागात जातात म्हणून उत्तर बी आहे याचं आराध्य. चला 57 कोणाचा नंबर आहे 57 चुकला. 90 अंशात फिरते त्यावेळी विरुद्ध भागात काळे होतात. उत्तर बघा कोणतं आहे ते. 90 अंशात फिरत आहे ते. हे असं होतं मग आडवं झालं. मग आणखीन कसं होईल आपलं आडवं झालं. हे वालं सी नंबरच येईल उत्तर. चल 58 नंबर कोणाचा आहे 58 धनश्री 58 हा वर्तुळातील चिन्हे घे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात ते. लक्ष देऊन बघ कोणते फिरतात ते. 58चा डी चला बरोबर आहे. त्यानंतर बघा 59 बी टिपक्याची संख्या वाढत आहे. इथं टिपके किती आहे 1 2 3 हा टिपक्याची संख्या वाढत आहे. चला 60चं कोणासाठी आहे 80 साठी. 60चं एकदम सोपं आहे. चुकला 80. चला 60चं कोण सोडवते ममता सोडव. बी नंबर व्हेरी गुड. कारण हे बघा ना रे हा हे जे आहे ना चिन्हे घड्याळाच्या काट्याच्या पुढच्या स्थानावर जातात आणि एक आडी एक असं अशा प्रकारे आकृती येते. एक म्हणजे एक डार्क आणि गोल अशा प्रकारे आपल्या इथं 60 प्रश्नाचा सराव झालेला आहे. 60 प्रश्न आपल्या इथं आपण केलेले आहेत. चला